तथास्तु डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स. विश्वासानं बनतं नातं, नात्याने बनतं घर. अशाच घरासाठी व बंगल्यासाठी तथास्तु देत आहे उत्तम जागा. तसंच सोलापूर शहर हद्दीत रेडी पोझिशनमध्ये घरे. साथ हसता तथास्तुची नांदी परिपूर्ण वास्तूची. दिवाळीनिमित्त खास ऑफर. 1.5 लाख रुपये भरा आणि आपल्या स्वप्नातील वास्तू साकार करा. बार्शी रोड इथे आजच प्लॉट बुक करा आणि मिळवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेट. बँक लोन उपलब्ध. तसेच अक्कलकोट रोड, बार्शी रोड, डोणगाव रोड, पुणे रोड फक्त 2 लाखांपासून ओपन प्लॉट उपलब्ध. शहरापासून नजीकच्या हाकेच्या अंतरावर शाळा आणि कॉलेज. ADTP लेआउट मंजूर. स्वतंत्र 7/12 उतारा. कलेक्टर NA प्लॉट, हैदराबाद रोड इथे पण तयार घरे उपलब्ध आहेत. 583 पश्चिम मंगळवार पेठ, SBI ATM च्या शेजारी, टिळक चौक रोड, सोलापूर. मोबाईल 9665110231 आणि 8408833392. मराठा समाज आरक्षणाबाबत बाजू मांडण्यास सरकार पुन्हा अपयशी. सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख. आता पुढील सुनावणी 25 जानेवारीला. मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा झाली आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टानं तूर्त तरी नकार दिला आहे. राज्य सरकारच्या वतीने 5 वकिलांची फौज तैनात करण्यात आली होती. राज्य सरकारच्या वतीनं सकल मुकुल रोहितगी आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, पण कोर्टासमोर इतर राज्याचे दाखले देण्यात आले, परंतु कोर्टाने स्थगिती देण्यास तात्पुरता नकार दिला आहे. पुन्हा मराठा समाजाला 25 जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे. मराठा समाज आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा तारीख देऊन धक्का दिला आहे. 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा समाज आरक्षणाबाबत एकदा तारीख दिली होती. पुन्हा मोठ्या खंडपीठाच्या न्यायाधीशाकडे सुनावणी करण्यासाठी मान्यता दिली होती, परंतु आज सुनावणीमध्ये स्थगिती उठेल अशी सर्वांनाच आशा होती, पण ती पुन्हा एकदा निराशा झाली आहे. परंतु पुन्हा 25 जानेवारीला सुनावणी दिल्यामुळे पुन्हा तारीख पे तारीख मिळत आहे. याला सरकारच जबाबदार आहे. ते कुठेतरी आपली बाजू मांडण्यास कमी पडत आहे, अपयशी ठरत आहे असेच म्हणावं लागेल. त्यामुळेच सुप्रीम कोर्ट पुन्हा सारख्या तारखा देत आहे. म्हणजेच सुप्रीम कोर्टाकडून नेहमीच तारीख पे तारीखच मिळत आहे. राज्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती. महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रादुर्भावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाही, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली. शिक्षण मंत्री पुढे म्हणाल्या, शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या आरोग्यविषयक सूचनांचे पालन करूनच 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होतील, कारण ते विद्यार्थी प्राथमिक विभागातील मुलांपेक्षा अधिकच जागरूक व सहज असतात. तसेच लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने निदान सध्या तरी आम्ही 1ली ते 8वीपर्यंतची शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणती भूमिका मांडली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्यविषयक बाबीचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यातील सुरू झालेल्या शाळांमधील विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि विद्यार्थी व शिक्षकांचा आत्मविश्वास वाढत आहे. 9वी व 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या शैक्षणिक वर्षाचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास व परीक्षा पद्धतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे, ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण तज्ज्ञांशी विचारविनिमय चालू आहे. 10वी व 12वीच्या परीक्षा या नेहमीच्या पद्धतीनेच परंतु काहीशा उशिरा म्हणजेच एप्रिल-मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात व मे महिन्याच्या पहिल्या हप्त्यात या काळात होण्याची शक्यता आहे, असेही त्या म्हणाल्या. माऊली टाइल्स अँड स्टोन्स सोलापुरातील ग्राहकांच्या आणि बांधकाम व्यावसायिकांच्या पसंतीचे अग्रगण्य अव्वल दर्जा असलेले नामवंत असे माऊली टाइल्स अँड स्टोन्स. सर्व बांधकामांच्या उत्कृष्ट फ्लोरिंग टाइल्स, डबल चार्ज, GBT, ग्लॉसी, मॅट फिनिशिंग, नॅनो यांसारख्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध माऊली टाइल्स अँड स्टोन्स मध्ये. बाथरूम आणि किचन साठी फुल्ली वॉटरप्रूफ ग्लेज वॉल टाइल्स, पार्किंग टाइल्स आणि वॉल कंपाऊंड मध्ये लागणारे वॉल टाइल्स, तेही मजबूत, दणकट, सुरक्षित आणि टिकाऊ. बांधकामासाठी लागणारे स्टोन्स, तेही अगदी योग्य दरात. विंडोज, डोर, जिना बांधताना लागणारे कडप्पा, तांडूर आणि ग्रेनाइट, स्टील ग्रे, लॅब पर्ल, ब्लॅक, रॉयल ब्लू, व्हाईट मार्बल्स, पिंक मार्बल्स, नाना विविध व्हरायटीचे, तेही कटिंग करून उपलब्ध फक्त माऊली टाइल्स अँड स्टोन्स मध्ये. स्टील सिंक आणि बेसिन तसंच त्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली. माऊली टाइल्स अँड स्टोन्स, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर. मोबाईल 8888 45 18 93 आणि 94 23 33 47 32. माऊली टाइल्स अँड स्टोन्स.